नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपला कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कशात सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत, ॲक्च्युली जातो आहे पुण्याला. ही बघा आपली गाडी, दिव्यागर गाडी. आता आम्ही उभा आहे पुणा रोडला आणि पुण्याला जातो आहे. आपल्या एक भाडा घेऊन जातो आहे हरिहरेश्वरमधून पुण्यामध्ये. तर आत्ता आपण आहोत ताम्हाणी घाटामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघाल, हा बघा व्ह्यू जबरदस्त, किती खोल दरी आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे बघा वरती देखील बघायला मिळत असेल. खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि ही बघा आपली स्वप्न सुंदरी आपली कार इथे उभी आहे. तर इथे आलो आणि ज्यांनी गाडी बुक केली आहे ती माणसं, त्यांना देखील या दरीजवळ येऊन सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही, तर त्याच्यामुळे आपण इथे थांबलो. हे बघा माझ्या मागे दृश्य. तर आपण समोरच्या कॅमेऱ्याने देखील झूम करून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबत दादा आहे, हायकर, हे बघा. आणि ह्या बघा गाड्या आणि ह्या बघा पर्वत रांगा आपल्या सह्याद्रीच्या. किती छान असा नजारा, हे बघा. आणि हे बघा दरी. खूप लोक इथे थांबतात आणि हे आय लव ताम्हिणी. इथून खूप लोकांची सेल्फी घेण्यासाठी देखील इथे गाड्या लावून थांबतात. आणि इथे टपरी देखील एक आहे. आणि हे समोरच्या बाजूला बघा किती उंच असा डोंगर, हे बघा. समोर देखील तो समोरचा जो भाग आहे ना, काही प्रमाणात तुम्ही थोडासा अंदाज लावलात तर तो रायगडचा जो टकमकटोक आहे त्या पद्धतीचा हा भाग लक्षात येतो. आणि लांबपर्यंत तुम्ही बघितलात तर किती खोल आणि खडकाळ भागामध्ये ही दरी गेलेली आहे. हे बघा, संध्याकाळ नाही म्हणता येणार, दुपारचे 3 वाजलेत आणि आपण आता इथे आहोत. ॲक्च्युली ब्लॉग आपण तिथूनच सुरुवात करणार होतो, पण दररोज तेच दाखवण्यापेक्षा आज काहीतरी वेगळं दाखवायच्या उद्देशाने आपण थोडंसं मध्ये जाऊन ब्लॉग चालू केलं आहे. आणि आपण जी माणसं घेऊन आलो, जे पर्यटक आहेत ते हे आहे तिकडे, हे बघा शूट वगैरे चाललं आहे त्यांचं. आणि बघा किती मस्त असं वातावरण आहे. मित्रांनो, कधी आलात पुणा रोडला तर नक्की इथे गाडी थांबवा आणि इथे सेल्फी घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. किती मस्त. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या येणारे व्हिडिओ आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, चला हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा, अजिबात स्किप करू नका. आपण आत्तापर्यंत कोकणातल्या व्हिडिओ बघितल्या. आज आपण पुण्यामध्ये जाणार आहोत, तर पुण्यातले काही जे ठिकाणं आहेत ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करा. जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याकडे ह्यांना फक्त सोडायचं आणि रिटर्न यायचं, त्याच्यामुळे जास्त काय दाखवता येईल याची शक्यता कमी आहे. पण जे काय दाखवता येईल ते पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बघत राहा. हे बघा, ॲक्च्युली आपण येतो ना त्यावेळेला तो बघा, तो तिथे तुम्हाला गाड्या वगैरे पण बघायला मिळतात, तिकडूनच येतो. खूप मोठा असा वळसा मारून येतो आपण आणि येतो ते इथे. काल कसं होतं, काल सॅटर्डे होता आणि आज संडे असल्यामुळे ह्या गाड्या ज्या आहेत त्या परतीच्या वाटेला लागल्यात पुण्याकडे. आपल्याकडे जे पर्यटक येतात ते बहुतांश पुणा वगैरे ह्या बाजूच्याच असतात. आणि आता हे रिटर्न त्यांच्या गावी पुण्यामध्ये परततात. ते बघा किती एकामागोमागे गाड्या बघा, अख्खा ताफाच्या ताफा आहे. बाप रे, बघा 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 किती गाड्या आहेत. एवढ्या गाड्या आपल्या कोकणामध्ये गेल्या होत्या. रोड असं आलो असं मला.
बाहेरच्या देशासारखं वाटतं रे एरिया. सगळ्या बाहेरच्या कंट्रीमध्ये जसं बिल्डिंग म्हणजे हे असतात तसं त्यानुसार वाटतं इथं. पण मस्त वाटतं इकडे. कोणतीतरी कंपनी आहे फॅक्टरी काहीतरी. कसली कंपनी काय माहिती. इंडस्ट्रियल एरिया पूर्ण. झाडं बघ आपल्याकडची कणी याची कागदी फुलांची. कागदी फुलांची. आपल्याला लिफ्ट मारत होते. चांगली चौक. In 400 meters, at Megapolis Circle, take the second exit and stay on Hingebody, Kasarsai Road, MIDC Phase 3 Main Road. मित्रांनो, आपण आता वाकडला पोचलोय. पुण्यामध्ये सिटीमध्ये आतमध्ये नाही गेलो आपण, वाकडला आलोय. हे बघा, ते थोडंसं आपण थांबलो इथे. आपण आता फ्रूट्स वगैरे खरेदी करणार आहोत. हे बघा, तिथे मस्त फ्रेश सगळी भाजी वगैरे इथे बघायला मिळते. बघा, इकडे द्राक्ष आहेत, केळी आहेत आणि आंबा बघा. खूप रेट आहे रे, आपल्याकडचंच रेट आहे. आपल्याकडचा रेट आहे. काय करूया मग, पुढे जाऊया. तर मित्रांनो, आम्ही समजून आलो की इकडे थोडंसं रेटमध्ये कमी असेल म्हणून इथे आलो होतो. पण इथे आल्यानंतर असं दिसतंय की इथे जो आपल्याकडचे रेट आहे तोच रेट इथे पण आहे. मग इथे घेण्यापेक्षा अजून आपल्याकडे जाऊन घेतलेलं का वाईट आहे. जाऊया चला. हे बघा, आपण आत्ता एक एक सगळं करून दाखवणार आहोत. पुण्यामध्ये आहोत तर मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये आहोत, वाकड हिंजवडीमध्ये. इकडे तुम्हाला माझ्याला मिळत असतील CNG साठी लाईन बघा किती लागले. आपण माणगावमध्ये CNG टाकला होता आणि आता इथे परत एकदा CNG टाकतोय. आपले जे गेस्ट होते त्यांना सोडलं तिथे. आता आपण घरी जाण्यासाठी निघतोय. आता काय झालं, दुपारी आम्ही ॲक्च्युली घरून जेवू करून जेवून निघालो नाही. बोललो तिकडे रस्त्याला जाऊन जेवू, पण जेवायला वेळ मिळाला नाही. आता आपण थोडंसं कुठे ना कुठेतरी जेवायला थांबणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये प्रवासादरम्यान आपला कसा प्रवास होतोय तो. खूप संध्याकाळच्या वेळेस इकडे पुण्यामध्ये देखील मुंबईसारखीच ट्रॅफिक पुण्यामध्ये देखील असते. खूप ट्रॅफिक मिळाली. जवळजवळ 4.5 तास गेले आम्हाला पुण्यामध्ये यायला. हे बघा, चला आतमध्ये जाऊया. बऱ्यापैकी गाड्या खाली झाल्यात. CNGला खूप लाईन आहे. दोन तरी पण 2 लाईन लागल्या तिकडून. आपण आहोत त्या दुसऱ्या लाईन. 3 लाईन आहेत टोटल. या बाजूला एक आहे, आपण आहोत ती दुसरी आहे आणि रिक्षावाल्यांची तिसरी लाईन आहे. बघा किती लाईन मोठी आणि बाहेरपर्यंत लाईन लागली आहे. आता CNG टाकूया आणि सरळ निघूया. कुठे हॉटेल भेटलं तर तिथे जेवायचं आणि मग पुढे रस्त्याला निघायचं. संध्याकाळी जायला घरी लेट होईल बहुतेक. किती वाजलेत आता, 5 वाजलेत, सॉरी 6 वाजलेत. 8 वाजतील आपल्याला घरी जाईपर्यंत. 8 साडेआठ होतील. चला. कमी प्रेशर आहे इकडे. आपल्याकडे 210-200 पर्यंत असतो. ते बघा मित्रांनो, 180 प्रेशर आहे इकडे. जेव्हा बोरलीमध्ये वडवली फाट्यावर पण आपल्याकडे 220-210चा प्रेशर असतो. पुण्यासारख्या सिटीमध्ये एवढा कमी प्रेशरवरती CNG आहे. मला वाटतं रेट्समध्ये पण थोडंसं यांचे जास्त असावं. 2-3 रुपये इकडे जास्त आहेत CNG साठी. हे बघा CNGचं
चला पुढे पुढे दाखवू आपण. सिग्नल पडला होता, झाला आता 1 मिनिट पूर्ण झालाय, आपण निघतोय. चला रस्ता क्लिअर. आता पुढून आपल्याला एक राईट मारायचा आहे म्हणजे आपण मेन रोडला लागून जाऊ. बघा किती ट्रॅफिक आणि किती गाड्या. In 200 meters, turn right onto Wakad Road. पण पहिल्यापेक्षा चांगलं मस्त अपडेट झालंय पुन्हा. मी साधारण 3 वर्ष अगोदर आलो होतो, पण त्या साधारण 3 वर्ष झाली आज. Turn छान right onto वाटलं Wakad येऊन. Road. इथून राईट घेऊया ना. इथून राईट आहे. परत एकदा सिग्नल. Continue for 2 kilometers. सनसेट बघा, पुण्याचा सनसेट बघूया दिसतोय का आपल्याला, बघायला मिळतो का. 6:15 झालेत आणि आता आपण हिंजवडीमध्ये आहोत. फ्लायवरून ट्रॅव्हल करतोय. हा बघा सनसेट बघा, सूर्य बघा. आता काही वेळात सनसेट होईल. कोकणातला आपला सनसेट बघतोच आपण, पण आज पुण्यातला बघा. इकडे काय काय या बाजूला काय आहे ते, रेल्वे आहे. नाही मेट्रोच आहे मला वाटतं. मेट्रो, हा बहुतेक आहे बघ मेट्रोचं. मेट्रोच आहे. मेट्रोचं, पुण्यातली मेट्रो. छान वाटतंय. पुण्यामध्ये रोड आता आम्ही आलो ना तिथून तरी आम्हाला चांगले रोड मिळाले. थोडेसे शॉर्ट नॅरो होते पण चांगले रोड होते. कुठे खड्डे वगैरे असे जास्त रोडला नाही मिळाले. मित्रांनो आपण आता पुण्यामध्येच आहोत आणि इथून आता आपण थोडीशी आपल्या घरी नेण्यासाठी भाजी घेऊन जाणार आहोत. बघूया इकडे कशा पद्धतीने काय रेट्स आहेत. हे बघा इकडे असे स्टॉल आहेत इकडे पुण्याला. फ्रेश भाजी आहे. फ्लॉवर, भेंडी. काय 40 रुपये किलो आहे टोमॅटो. 40 रुपये. तो नाही रे. काय करूया मग. चल जाऊया. तर मित्रांनो आपण आलो होतो भाजी घेण्यासाठी. ते पण कसं आहे, पुण्यामध्ये आलो, आम्हाला वाटलं थोडंसं स्वस्त असेल, साधारण 5,000 रुपये कमी असू शकतात, पण तसं काहीच नाही. भाजीमध्ये रेट्समध्ये सेम आहेत. मग इथे घेण्यापेक्षा आपण सरळ आपल्या घरी गावीत जाऊन श्रीवर्धनमध्येच भाजी घेऊ. हे बघा कशा पद्धतीने होलसेल सांगून जे रिटेलचे रेट आहेत ते पण आपल्याकडचे आहेत तसे. हे बघा किती खूप सारी दुकानं आहेत इकडे. चला इथे थांबण्यात काही अर्थ नाही, पुढे जाऊया. आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि कसं आहे माहिती आहे का, तिथे आपण थांबलो होतो. तिथे प्रॉपर जसं बाजार भरतो त्या पद्धतीनेच होतं, पण तिथे रेट जे आपल्याकडचे जे रेट्स आहेत त्या पद्धतीने रेट होते. पण आता आपण थोडंसं पुढे आलो आहे. तिथे बघा हे स्वतः शेतकरी. हे बघा इकडे आपल्या राईट साईडला देखील तुम्हाला बघायला मिळालं, स्वतः शेतकरी इकडे भाजी विकतात. हे बघा इकडे हे काका आहेत, इकडे दादा घेतोय भाजी. हे बघा हे बघा. तर ह्या शेतकरी आहेत स्वतः बसलेले आहेत, भाजी विकतात. तर त्यांच्याकडे साधारण 10 ते 15 रुपयाचा फरक आहे. जो टोमॅटो आपल्याला आपल्या इकडे 30 रुपयाला मिळतोय तो आपल्याला इथे 25 रुपयाला मिळतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश भाजी आहे. आणि एक आनंद देखील असा भेटतोय की स्वतः डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आपण भाजी खरेदी करतोय. त्यात हे बघा इकडे तुम्ही आलात कधी इकडे, आता एरिया मला पण तेवढं लक्षात नाही येणार, सांगता नाही येणार, पण आलात तुम्ही तर नक्की इकडे भाजी खरेदी करा. गाडी लावायला जागा नाही मिळत, जागा नाही आहे इथे पार्किंग. बरं रस्त्यामध्ये गाडी आपण साईडला लावलंय. मावशींकडून आपण भाजी घेतली. बघा मित्र संध्याकाळची वेळ आहे, किती छान वाटते. या झाडांवरती जी फुलं आहेत ना, किती सुंदर वाटतात बघा, लाल 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 सगळं. आणि इकडे साईडला बघा ही दाखव, एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती आहेत, बिल्डिंग आहेत.
स्मॉल सिटी असं ना त्या टाईप मध्ये मला वाटतं असाव्यात. झाडं कोणती आहेत काय लक्षात येत नाही, वेगळ्याच पद्धतीची झाडं दिसत आहेत ना, त्याच्यावर पान ना काय, पान ना फुल. तर मित्रांनो आता आपण मुळशीला परत आलोय. आपला परतीचा प्रवास चालू झालाय. इथून जवळजवळ 2 तासाची रनिंग अजून बाकी आहे. म्हणजे 92 किलोमीटर आहे. मॅपवरती तर 92 दाखवतोय. बघूया. माणगाव ना, माणगाव 92 आणि पुढे परत 50 40-45 किलोमीटर जायला 9-9:30 होतील बहुतेक. आणि श्रीगंधा काय रे हॉटेल आहे, लॉज. किती छान आणि सुंदर असं वाटतंय पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला. ऍक्च्युली ना आपण जेवणार होतो पण संध्याकाळची वेळ झाली आणि आता भूक पण मिळले, तर घरीच डायरेक्ट जाऊ जेवायला. कुठेतरी चहा वगैरे काहीतरी थोडासा नाश्ता करू आणि पुढेच जाऊ. कारण संध्याकाळी आता परत इथे जेवलो तर मग घरी जाऊन परत असंच राहायला लागेल. आपल्याला जास्त बाहेरचं जेवण जमत नाही, जेवढं घरचं असेल तेवढंच बेस्ट राहतं. वेळ झाला कारण संध्याकाळी जसं मुंबईला जॉबवरून माणसं सुटतात तसं पुण्यामधून देखील माणसं कामावरून सुटतात संध्याकाळच्या वेळेला. त्याच्यामुळे ट्रॅफिक मिळाली, नाहीतर अजून लवकर निघालो असतो. थोडा वेळ जे गाडीमध्ये ज्यांनी बुकिंग केली होती ते गेस्ट होते त्या लोकांनी पण मध्ये 1-2 ठिकाणी थांबवला होता. कुठे फोटो काढ, कुठे काय कर. मगाशी गेलो ना त्यावेळेला दिवसाचा आपण शूट केला थोडाफार, पण संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा कसा दिसतो, हिंजवडी कशी दिसते ते दाखवूया आपण. हे बघा, सॉरी मुळशी बघा, मुळशी सिटीमध्ये आहोत. जो तो आपल्या घरी परततायत. तर मित्रांनो आपण चहा घेतली पण चहा घेतला शूट नाही केला. आता जरा इथे आलो आणि पाणीपुरीची गाडी दिसली तर मूड झालाय पाणीपुरी खाण्याचं. पाणीपुरी इथे खाऊया आणि पुढे निघूया. चला या. न्यू कैलास भेल पकोडे सेंटर. हे बघा पाणीपुरी. 2 शेवपुरी घे. तर मित्रांनो आपण आता शेवपुरी ऑर्डर केलाय. शेवपुरी खाऊन घेऊ आणि नंतर मग पाणीपुरी घेऊ 1 प्लेट. या शेवपुरी खायला बघूया कशा पद्धतीने बनवतोय. हे बघा कशा पद्धतीने तयार केलं जाते. या खायला शेवपुरी. तर मित्रांनो आम्ही इथे थांबलो पाणीपुरी खायचा मूड झाला म्हणून. पण हे पाणी तिकडेच आहे बघ. पाणीपुरी खायचा मूड झाला म्हणून पण इथे आल्यानंतर शेवपुरी खाल्ली. एकदम बकवास होता. एक प्लेट शेवपुरी खाल्ली आणि पाणीपुरी बोलत चला शेवपुरी करावं कशीला वेगळीच लागते, त्याच्यामुळे पाणीपुरी ट्राय करण्यासाठी घेतला. पाणीपुरी पण तसेच मग एका जी प्लेट घेतली खाल्ली आणि आता निघतो आम्ही.
पाण्याची बॉटल घेत होता. संपला ना दुसरा. हा संध्याकाळ झाले 7:30 झालेत. आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. इच्छा होती खूप काही दाखवण्याचं, पण काय जास्त काही दाखवता झालं नाही. फक्त तुम्हाला रोड आणि आजूबाजूचा परिसरच बघायला मिळाला. तर नेक्स्ट टाइम आपण कधी आलो इकडे तर काही गोष्टी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो चला भेटू आपण. आता काय व्हिडिओ बनतच राहतील पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्याला टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.